सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. देहाने स्थिर होऊया. स्थिर सुखमासन. जाणीव पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं एका सेकंदामध्ये ऑब्झर्वेशन करूया. हळूहळू जाणीव आपल्या श्वासाकडे घेऊन जाऊ. आपण श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. मध्यम पट्टीतला ओंकार आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडत ओमचा उच्चार. शरीर आणि मन साधनेसाठी अनुकूल होत आहे. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सर्दी झाली असेल, नाक सोडलं असेल, डोकेदुखीचा त्रास होत असेल तर मात्र कपालभाती टाळावी. कपालभातीसाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन आपली आपण मनाने काउंट करूया. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. चेहरा मात्र शांत असेल. सावकाश कृती थांबूया. कपालभातीनंतर येणारी अनुभूती. काही सेकंदासाठी थांबणारा आपला श्वास. मोकळा झालेला आपला संपूर्ण श्वसन मार्ग याची अनुभूती घेऊया. पुढील 1 तास हा माझा स्वतःचा आहे. स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचा आहे. ही भावना आपल्या मनामध्ये. हातांची ज्ञानमुद्रा. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपण आपल्यामध्ये भरून घेत आहोत. आणि संपूर्ण श्वास सावकाशपणे सोडून देऊया. आपली सगळी भीती आणि नकारात्मकता आपण या श्वासासोबत बाहेर सोडून देत आहोत. साधनेसाठी शरीर आणि मनाने स्थिर होत आहोत. करणार आहोत 3 मकार लावलेले ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करायची आहे. मनामध्ये ओमचे विचार, ओमचं मनन, ओमचं चिंतन. ओम नमो जयाद्य वेद प्रतिपाद्य जय जय संवेद्य आत्मस्वरूपा. गणेश रूपी ओमचं मनन, स्मरण. आणि आता
उच्चारण. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अगदी लो पिच मधला ओंकार. ओम. 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 ओमच्या कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीरभर. दोन्ही हात जोडून ओंकाराची प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि या दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने मनामध्ये लीन भाव भक्तिभाव. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. श्वास घे. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांत घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे सगळ्यांचं. आज आपण सुरुवात स्टँडिंग पासून करूया. त्यासाठी उठून उभं राहायचंय. नवीन स्थितीमध्ये विश्रांती घेऊया. दोन्ही हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात कमरेवरती. पावलांमध्ये थोडस अंतर घ्या. नजर समोर घ्या. करणार आहोत आपण नेक रोटेशन. आधी सावकाश आपली मान उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, मध्यभागी. सावकाश मान आपली एकदा उजव्या बाजूला टिल्ट करूया आणि मग डाव्या बाजूला, उजवीकडे, डावीकडे, अजून एकदा उजवीकडे, डावीकडे, मध्ये. सावकाश मान वर, खाली, वर, खाली. अजून एक राऊंड. वर, खाली. आणि आता फुल नेक रोटेशन. डोळे उघडे ठेवूनच करा. सावकाश मान उजवीकडे मागे, डावीकडे पुढे, उजवीकडे मागे, 3 वेळेला क्लॉकवाईज. डोळे मिटले यासाठी नको की आपला कदाचित तोल जाऊ शकतो. उभं राहून आपण ही कृती करतोय म्हणून. आणि विरुद्ध बाजूने 3 वेळेला. ज्यांना कॉन्फिडन्स आहे की मी डोळे मिटून ही व्यवस्थित करू शकतो त्यांनी करायला हरकत नाहीये नेक रोटेशन. 3 वेळा पूर्ण झाले दोन्ही बाजूने की थांबायचं. सावकाश मान सरळ करायचे. हात खाली घेऊया आणि पुन्हा थोडा वेळ विश्रांती घेऊया. आता डोळे मिटायला हरकत नाही. करणार आहोत आपण हँड रोटेशन. आणि त्यासाठी पावलं जोडून घ्यायची. दोन्ही हात समोर घ्यायच्या. हातांच्या मुठी वळून घ्यायच्या अंगठा आतमध्ये. मग त्यावर 4 बोट. सुरुवातीला आपण फक्त उजवा हात 3 वेळेला क्लॉकवाईज गोलाकार फिरवणार. उजवा हात श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडत खालून पुढे. असं 3 वेळेला. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. अजून 2दा. अगदी सावकाश खांद्यातून पूर्ण उजवा हात गोलाकार फिरवायचा.
मोठं अर्धवर्तुळ आपण काढतो. आता विरुद्ध बाजूने 3 वेळा. आता श्वास घेत मागे आणि श्वास सोडत पुढे 3 वेळा. अगदी सावकाश कृती करा. रोजून शोल्डरचा त्रास होत असेल त्याने करताना थोडीशी काळजी घ्या. 3 वेळा दोन्ही बाजूने झालं की आता डाव्या बाजूने हीच कृती. डावा हात श्वास घेत वर आणि श्वास सोडत पुढे येईल. 3 वेळा क्लॉकवाईज रोटेशन. उजवा हात समोर ठेवायचा आहे, फक्त डाव्या हातामध्ये आपण रोटेशन करतो. आणि विरुद्ध बाजूने श्वास घेत मागे श्वास सोडत पुढे 3 वेळा. ठीक आहे. दोन्ही बाजूने 3 वेळा झालं की आता दोन्ही हात एकत्रित गोलाकार फिरवायचे ना. सुरू करूया. श्वास घेत वर श्वास सोडत खाली 1 2 3. विरुद्ध बाजू मागून पुढे श्वास घेत मागे श्वास सोडत पुढे 1 2 3. 3 वेळा झालं की थांबा. हात खाली घ्या आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. बघा तुमच्या खांद्यामध्ये हलकसं प्रेशर आल्यासारखं वाटेल. त्याचा अनुभव घ्या आणि तो मनाने सगळा रिलीज करा. डोळे मिटून पुन्हा एकदा आपण मनाने हीच कृती करतोय असं इमॅजिन करायचं की मी पुन्हा एकदा माझे दोन्ही हात क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरवत आहे. आणि जिथे कुठे मला जास्त दुखल्यासारखं वाटतंय तो भाग मी मनाने शिथिल करत आहे. सावकाश डोळे उघडायचे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात समोर घ्यायचे. श्वास घेत घेत दोन्ही हातांमध्ये आपल्याला श्वास घेत घेत दोन्ही हात लांब आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब श्वास सोडत जवळ. श्वास घेत दोन्ही हात वर. श्वास सोडत पूर्ण खाली. श्वास घेत वर 3 वेळा. श्वास सोडत पूर्णपणे खाली. साईडनेस खाली येते समोर. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आता श्वास घेत हात बाजूने वर जातील, बाजूनेच खाली येतील. खाली येताना ओमचा उच्चार करूया. ठीक आहे. सुरू करायचं. श्वास घेत वर, साईडने वरती. श्वास सोडताना ओमचा उच्चार करत आपले हात पुन्हा तसेच खाली येतील. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडताना ओंकार. अजून एकदा श्वास घेत वर. श्वास सोडत ओंकार आणि हात खाली. विश्रांती. मान दिसायचं. 1 मिनिट. सॉरी. दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये करणार आहोत आपण सर्वांग पुष्टी आसन. ठीक आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर. आता दोन्ही हात आपल्याला हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आणि एका हातावर दुसरी मूठ अशी क्रॉस करून ठेवायची. क्रॉस करून ठेवा.
पायांमध्ये अंतर, दोन्ही हातात आपल्या मुठी क्रॉस करून ठेवायच्या, हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. ठीक आहे. आता उजव्या बाजूला टर्न व्हायचं, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत उजवीकडे खाली झुकायचं, पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत डाव्या बाजूने खाली झुकायचं. असं आपल्याला 4 वेळेला ही कृती करायची. श्वास घेत वर, श्वास सोडत एकदा उजवीकडे खाली, पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे खाली, पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत सावकाश वर या. बरोबर. आपले जे हाताच्या मुठी वळवल्यात आपण त्या सोडून द्या आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे आपले सिलिंगच्या दिशेला. ठीक आहे. आणि आता आपल्याला पुन्हा कमरेतनं साईडवर बेंड घ्यायचं. सुरू करायचं, एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे, उजवीकडे, परफेक्ट, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. हात मात्र कोपरातनं सरळ ताठ ठेवायचे. उजवीकडे, डावीकडे, मध्ये या. आता सावकाश आपल्याला एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा आणि तसाच फॉरवर्ड बेंड घ्यायचा. 1, श्वास घेत मागे जा, श्वास सोडत पुढे या, श्वास घेत मागे जा, श्वास सोडत पुढे या, मध्ये येऊन थांबा. परफेक्ट. आणि आता पूर्ण गोलाकार फिरायचा आहे. सुरू करूया. पायामधलं अंतर व्यवस्थित करा, आपले हात व्यवस्थित स्ट्रेच आहेत वरच्या बाजूने. आता पूर्ण गोलाकार फिरायचा आहे. सुरू करायचंय उजवीकडून डावीकडे, क्लॉकवाईज 3 वेळा. 1, 2, 3. बरोबर. विरुद्ध बाजूने 3 वेळा. डावीकडे जायचंय, डावीकडून उजवीकडे. 1, 2 आणि 3. 3 वेळा झालं की थांबा. छान. दोन्ही हात खाली घ्या, पायांमधलं अंतर कमी करा आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. जाणीव आपल्या श्वासाची. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासूया. करणार आहोत आपण एक पादतोलासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. बॅलन्सिंग आसन आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे करायचे. आता आपलं उजवं जे पाऊल आहे ते वर उचलायचंय, जमिनीला पॉइंटेड करायची आपली पायाची बोटं, उजव्या पावलाची बोटं जमिनीला पॉइंटेड. जर वाटतंय आपला तोल जातोय तर मात्र भिंतीला टेकून उभं राहा आणि ही कृती करा. आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. परफेक्ट. नमस्कार स्थितीमध्ये आणि नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य आणि दीर्घ श्वसनाचं एकावर. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या, संथ गतीने सोडा. छान. सावकाश हात खाली, पुन्हा हात खांद्यातून सरळ आणि उजवा पाय खाली घ्या. हात तसेच ठेवा सरळ, खाली घ्यायची घाई न करता. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. हात आपले खांद्यातून सरळ आहेत. आता आपला डावा पाय वर उचला, पाऊल जमिनीला पॉइंटेड करा, नजर समोर. अँकल जॉईंट्स मधून पाऊल जमिनीकडे काढला जाईल. नजर समोर आणि त्यानंतर पुन्हा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थितीमध्ये. छान. पुन्हा एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि सावकाश सोडा. व्हेरी गुड. उलट चाल करताना दोन्ही हात खाली घ्या आणि आपला डावा पाय खाली घ्या. विश्रांती. रिलॅक्स. पुन्हा जाणीव आपल्या श्वासाच्या गतीकडे. वाढली आहे की संथ आहे हे तपासून पहा.
सूर्यनमस्कार करायचे. आज आपल्याला एक डायबिटीज वाला यासाठी की आपल्या पोटावरती प्रेशर येतो, म्हणून ते डायबिटीज वाले सूर्यनमस्कार म्हणतात त्याला. आपण ते करणार आहोत आणि आपले जे ट्रेडिशनल जे आपण रोज करतो ते सूर्यनमस्कार करणार आहोत. तर आधी हा जो वेगळा सूर्यनमस्कार आहे तो कसा करायचा हा आधी बघून घ्या. थोड्याशा 2 स्टेप्स फक्त वेगळ्या आहेत, बाकीच्या आपल्या सेमच आहेत. हं. तर मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं, दोन्ही पाय जोडलेले. तर या सूर्यनमस्काराची जी सुरुवात आहे ती हस्त उत्तानापासून होते. तर बघा आधी दाखवते तुम्हाला. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्त पादासन, 3 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 4 दंडासन, 5 शशकासन. गुडघे जमिनीवर टेकवायचे, पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची, सीटचा भाग आपल्या पायात. हे झालं 5 शशकासन. त्यानंतर आपण 6 करणार अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन. पुन्हा जी 9वी स्टेप असेल ती शशकासनची असेल. गुडघे जमिनीवर टेकवायचे, पावलं जमिनीकडे फ्लॅट. वज्रासनामध्ये आपण जी स्थिती घेतो त्याचप्रमाणे कृती. 9 शशकासन. त्यानंतर 10 उजवा पाय पुढे घ्यायचा, अश्वसंचलन. 11 हस्तपादासन आणि 12 तिथल्या तिथेच नमस्कार असेल. अशा प्रकारे आपल्याला हे सूर्यनमस्कार करायचे. ठीक आहे, करूया सुरुवात. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय, दोन्ही पाय जोडलेले, आज शरीराच्या जोडले. गायत्री मंत्राचा पठण. ऊर्जेचा मंत्र आहे गायत्री मंत्र आणि सूर्य देवता सुद्धा आपल्याला प्राणशक्ती आणि ऊर्जा देते. गायत्री मंत्राने आपल्या अंतरंगातील प्राणशक्ती, त्यातून मिळणारी ऊर्जा, तिला आपण वंदन करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम आदित्याय नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्त पादासन, 3 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 4 दंडासन, बरोबर, 5 शशकासन. गुडघे जमिनीवर टेकवा, सीटचा भाग आपल्या पायावर, पावलं जमिनीकडे फ्लॅट. आपण केलंय 5 शशकासन. ओके, छान. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन. नजर आपली नाही बजूजनकडे. 9 शशकासन, पुन्हा एकदा तीच कृती. 10 उजवा पाय पुढे घेऊया, अश्वसंचलन. 11 हस्तपादासन आणि 12 तिथल्या तिथेच नमस्कारासन. अजून 3 आपल्याला करायचे. कोणालाही दम लागल्यासारखं वाटलं, अनइझी वाटलं तर थांबा. सुरू करूया. ओम खगाय नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्तपादासन, 3 डावा पाय मागे अश्वसंचलन, 4 दंडासन, 5 शशकासन. वज्रासनाची स्थिती, कपाळ जमिनीवर, हात सरळ डोक्याच्या दिशेने आहेत. आपण केलंय 5 शशकासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 पुन्हा एकदा शशकासन, 10 डावा पाय पुढे घेऊया, अश्वसंचलन, 11 हस्तपादासन, 12 नमस्कारासन. अजून एकदा. ओम अर्काय नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्तपादासन, 3 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 4 दंडासन, 5 शशकासन, 6 अष्टांगासन,
7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 शशकासन, 10 उजवा पाय पुढे घेऊया, अश्वसंचलन. छान. 11 हस्तपादासन, 12 तिथल्या तिथेच नमस्कारासन. अजून एक शेवटचा या प्रकारामधला. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्तपादासन, 3 डावा पाय मागे, अश्वसंचलन. 4 दंडासन, 5 शशकासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 शशकासन, 10 डावा पाय पुढे, अश्वसंचलन. 11 हस्तपादासन, 12 नमस्कारासन. अजून 2 आपले नॉर्मल जे सूर्यनमस्कार आहेत ते करूया. ओम मरीचे नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे, अश्वसंचलन. 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे घेऊया, अश्वसंचलन. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून एक करूया म्हणजे आपली एक सायकल पूर्ण होईल. ओम भास्कराय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे, अश्वसंचलन. 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे घेऊया, अश्वसंचलन. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. श्वासाची गती वाढल्यासारखी वाटेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. मुखधोती. थोडा वेळ विश्रांती. डोळे मिटून घ्या आणि आपण ज्या काही कृती केल्या आता त्या पुन्हा एकदा सूक्ष्म मनाने करण्याचा प्रयत्न करा. डोळे मिटून असं इमॅजिन करा की आपण पुन्हा एकदा या सगळ्या कृती करतोय. जे काही सूर्यनमस्काराच्या आज आपण नवीन स्टेप पाहिल्या 12 त्या बंद डोळ्यांनी मनाने करण्याचा प्रयत्न करा. एक आवर्तन मानसिक. आंतरिक सजगता. जेव्हा आपण इमॅजिन करून काही कृती करतो ना तर ती अजून फाईन होते. कारण की ती आपल्या लक्षात येतं की आपला कुठे अडथळा आहे आणि आपण तो मनाने खूप छान प्रकारे करण्याचा प्रयत्न करतो. कारण आहोत आपण उड्डीयान बंध. तर ज्या कोणाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, पोटाचं ऑपरेशन झालं असेल, नुकतंच हृदयविकाराची जर ट्रीटमेंट चालू असेल तर त्यांनी मात्र उड्डीयान बंध करणं टाळायचं आहे. याचे फायदे काय आहेत तर आपली जी पचन संस्था आहे किंवा पचनाची जी क्रिया आहे जी होते ती खूप चांगल्या प्रकारे होतं. पोटाचं आरोग्य सुधारतं आणि आपण त्या भागाचं कॉन्ट्रॅक्शन करतो. बंध म्हणजे कॉन्ट्रॅक्शन करतो. त्यामुळे तिथले जे मसल्स आहेत ते अधिक प्रमाणात कार्यक्षम व्हायला मदत होते. उड्डीयान बंद. ज्या कोणाला वेट लॉस करायचा आहे किंवा कुणाला जर आपलं वाढलेला पोटाचा भाग कमी करायचा आहे तर त्यांनी या बंधाची प्रॅक्टिस जरूर करावी.
तर हा बंध आपण बसून पण करू शकतो, उभं राहून पण करू शकतो. पण उभं राहून केलेलं जास्त इफेक्टिव्ह असतं. आपण गेल्या महिन्यामध्ये सुद्धा हा प्रकार केला होता आणि आज पुन्हा आपण करूया. जे नवीन साधक आहेत त्यांनी आधी बघून घ्या कसं करायचं आणि मग एकत्रित पुन्हा एकदा करू. फक्त लक्षात घ्या की हाय ब्लड प्रेशर आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, अस्थमासारखा जर तुम्हाला त्रास होत असेल, दम्याचा त्रास होत असेल, तर मात्र हे शक्यतो करणं टाळा. डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण की इथे आपण श्वास रोखून धरतो. त्यामुळे आपल्याला आणि आपला ऑनलाईन वर्ग आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची जी कॅपॅसिटी आहे, हे मला इकडून तरी समजणार नाही. बऱ्याचशा जणांचे व्हिडिओ बंद असतात. त्यामुळे करताना कृपया काळजी घ्या. मी सूचना देतच आहे. त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा आणि आपली क्षमता ओलांडू नये. तर दाखवते मी आधी. जुन्या साधकांना माहिती आहे, त्यांनी प्रॅक्टिस करायला हरकत नाहीये. नवीन साधकांनी मात्र आधी बघून घ्या की हे कसं केलं जातं. थोडीशी ऍडव्हान्स कृती आहे. तर इथे आपल्याला पायांमध्ये अंतर घ्यायचंय आणि जसं आपण खुर्चीत बसतो ना, त्याप्रमाणे आपल्याला बसायचं असतं. बघा, दोन्ही पायांमध्ये अंतर घेतो. खुर्चीत बसल्यासारखं आकृतीबंध म्हणजेच बघा, आपले जे 4 बोटं आहेत ती बाहेर, अंगठा आतल्या बाजूला. खांदे इथे रिलॅक्स ठेवायचे. चेहरा अगदी शांत ठेवायचा. पोटाचे कॉन्ट्रॅक्शन करताना आपण नकळत चेहऱ्याचं सुद्धा कॉन्ट्रॅक्शन करतो. तर तसं न करता चेहरा शांत ठेवायचा. ठीक आहे? आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा. एक सहज श्वास भरून घ्यायचा. आपलं पोट हळूहळू बाहेर येतं. काय येतं कोण नाही. कोणाला काही बोलायचं का? तरी ऑडिओ ऑन झालं. श्वास आहे तो श्वास सोडून एक श्वास घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येतं. आता तो घेतलेला श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा. आपलं पोट आतल्या दिशेला जातं आणि आपल्याला श्वास न घेता अजून ते पोट आतल्या बाजूला खेचून घ्यायचंय. ते पोट खेचून घेताना थोडासा खड्डा पडल्यासारखं तुम्हाला जाणवेल. यथाशक्ती इथे थांबायचं. श्वास न घेता पोट आतल्या बाजूने खेचून घ्यायचं. यथाशक्ती थांबायचं. आणि जेव्हा आपल्याला वाटेल की आपल्याला हे श्वास सोडायचा आहे, तेव्हा पूर्णपणे श्वास सोडत सोडत कमरेतनं सरळ व्हायचं. ठीक आहे? अशा प्रकारे प्रॅक्टिस करूया. आपण दोनदा करूया ही कृती, म्हणजे तुमच्या नीट लक्षात राहील. करूया सुरुवात. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या. जसं आपण खुर्चीत बसतो त्याप्रमाणे आकृतीबंध घ्यायचा आहे. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. चेहरा शांत. बरोबर. बरं, हाताची कोपरं थोडीशी बाहेर येऊ देत. माझी बघा कशी आहेत त्याप्रमाणे. हा, अजून थोडेसे ताणले तरी चालेल. ओके. ठीक आहे. आता आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येत आहे. श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे आणि ते अजून आतमध्ये खेचून घ्यायचा प्रयत्न करा. बरोबर. सावकाश पोट बाहेर येऊ देत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. थोडा वेळ विश्रांती घ्या. काही वेगळेपणा जाणवतोय का, गरगरल्यासारखं वाटतंय का, हे तपासून पहा. नवीन कृती असते करताना आपलं थोडीशी श्वासाची गती वाढते. आपल्याला काही समजत नाही, म्हणून या गोष्टी होतात. पुन्हा एकदा करूया हेच आवर्तन. दोन्हीही पायांमध्ये थोडंसं अंतर. आपले हात आपल्या मांडीवर, 4 बोटं पुढे घ्या. अंगठा मागच्या साईडला घ्या. खांदे रिलॅक्स. नजर समोर. चेहरा शांत. आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. येस. एक श्वास भरून घ्या. पोट बाहेर येतंय. घेतलेला श्वास सावकाशपणे सोडून द्यायला सुरुवात करा. पोट आतल्या दिशेला जाईल आणि ते अजून आतमध्ये खेचून घ्यायचा प्रयत्न करा. सावकाश पोट बाहेर. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ बैठक स्थितीमध्ये या आणि बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा. डोळे मिटून घ्या आणि आता आपण जे आवर्तन केलं त्याचा मनातल्या मनात मागोवा.
आपल्याला ते जमलंय का, कुठे अडथळा वाटतोय, हे आपलं आपण तपासणार. सावकाश एका कुशीला वळूया आणि पाठीवर पण विश्रांती घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर, डोळे मिटून घ्या. पाठीचा मणका जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडून द्या. खूप आरामदायी वाटतंय. आपण बराच वेळ आज उभं राहून साधना केली. करणार आहोत आपण विश्रांतीकारक आसन, ते म्हणजेच उत्तान वक्रासन. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. आपल्या दोन्हीही पायांच्या टाचा आपल्या शरीराच्या जवळ ओढून घ्या. सीटच्या जवळ जास्तीत जास्त दोन्हीही पावलांच्या टाचा. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडून घ्यायची. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड आपल्या डोक्याच्या मागे, जसं आपण उशी घेतो त्याप्रमाणे. ही स्थिती आपली पक्की झाली की आपले जोडलेले पाय उजव्या बाजूला आणि मान डावीकडे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. आपल्याला खांदे आणि कोपरं कुठेही वर उचलायची नाहीये. कमरेतनं पूर्णपणे ट्विस्टिंग आहे. आपले पाय उजवीकडे, मान डावीकडे, डोळे मिटून देह धारणा. आपला संपूर्ण आकृतिबंध बंद डोळ्यांनी तपासून पहा. पावलावर पाऊल, मांडीवर मांडी, गुडघ्यांवर गुडघा आहे. आपल्या पाठकण्याला, गळ्याच्या इथे ओटीपोटावर एक छान असा ट्विस्ट आलेला आहे. आणि जोड श्वासाची. थायरॉइड आणि डायबिटीस उपचारात्मक, प्रतिबंधात्मक हे आसन आहे. आणि नसते सगळे लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत. ही भावना आपल्या मनात. प्राणधारणा जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. उलट चाल करूया. डोळे उघडा, एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत मान, पाठ मध्यभागी येतील. टाचा थोड्याशा सीटपासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा सीटच्या जवळ ओढून घ्या. हातांच्या बोटांचे गुंफण डोक्याच्या मागे, उशी घेतो त्याप्रमाणे. जोडलेले पाय आपले आता डाव्या बाजूला जातील आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघा. डोळे मिटून घ्या आणि पुन्हा एकदा देह धारणा. विरुद्ध बाजूने आपल्या कमरेपासून गळ्यापर्यंत आलेला ट्विस्ट, त्याकडे लक्ष. आता आपली उजवी बाजू ताणली गेली आहे, त्याची जाणीव. आणि जोड श्वासाची. प्राणधारणा. श्वास घेतो, सोडतो. आता ज्या कोणाचे गुडघे मध्ये अंतर असेल, पावलामध्ये थोडस अंतर असेल, वर खाली असतील, तर आपण मनाने असा निश्चय करायचा आहे की पुढच्या वेळेला माझी दोन्हीही पावलं, गुडघे, मांड्या हे एकमेकांवर असतील आणि ही माझी अंतिम स्थिती असेल, त्यासाठी मी योग्य असे नक्की प्रयत्न करणार आहे. डोळे मिटून प्राणधारणा. श्वास घेतो, सोडतो. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपले पाय आणि मान मध्यभागी घेऊ. दोन्ही हात खाली घ्या, पाय मात्र तसेच ठेवा. दोन्ही हात खाली घ्या, पाय तसेच ठेवा. दोन्हीही पावलांमध्ये आणि आपल्या हातांमध्ये, दोन्हीही पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या. डोळे मिटून तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. पाय सरळ न करता तसेच ठेवायचे. आपण करणार आहोत सेतू बंधासन. श्वासाची गती, त्याची जाणीव. ज्यांना मानेच्या मणक्याचा त्रास आहे, मानेच्या मणक्यात गॅप असेल, त्यांनी मात्र सेतुबंधासन करणं टाळायचं आहे. त्यांनी सायकलिंग करायला हरकत नाही किंवा आपले दोन्ही हात आपल्या कमरेखाली घ्या. ज्यांना मानेच्या मणक्यात गॅप आहे त्यांनी दोन्ही हात आपल्या कमरेखाली घ्या आणि या स्थितीमध्ये काही सेकंद थांबा. म्हणजे आमचं जोपर्यंत आसन होत नाहीये तोपर्यंत तुम्ही या स्थितीमध्ये थांबा. बाकीच्यांनी सुरू करूया आपण. दोन्हीही पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय. टाचा पण आपल्या सीटपासून थोड्याशा लांब असतील. हात मात्र शरीराच्या जवळ ठेवायचे.
आणि आता आपण सुरू करूया. आपल्या सीटचा भाग वर उचला, मग कमरेचा भाग वर उचला. असं करत करत पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचला. आपली हनुवटी आपल्या कॉलर बोनला लॉक होईल एवढं आपल्याला आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलाय. बरोबर, छान. आपले जे हात आहेत खाली त्याचा आधार अगदी पॅसिव्ह होतोय. डोळे मिटून घ्या आणि जोड श्वासाची. बघा, पाठीच्या मणक्याला छान असा अंतर्वक्र आकार आहे. आपल्या गळ्यावरती प्रेशर आहे. समोरच्या बाजूने मागच्या बाजूने ताण आहे. जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. हे आपण आसन करतोय म्हणून या स्थितीमध्ये काही सेकंद थांबूया. जोड श्वासाची आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. छान. उलटचाल करूया आता सगळ्यांनी. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. श्वास सोडत सोडत मग कमरेचा भाग आणि त्यानंतर आपल्या सीटचा भाग जमिनीवर येऊ देत. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स. आपण जी काही कृती केली त्या कृतीचा मनातल्या मनात मागोवा. सूक्ष्म मनाने आपण ती कृती पुन्हा एकदा करून घेऊया. इमॅजिन करायचंय. सूक्ष्म मन म्हणजे आपलं इमॅजिनरी मन. चेहऱ्यावर एक छान असं स्मित असतं. सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पडून विश्रांती घेऊ. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. डोळे मिटून संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्यायचं. करणार आहोत आपण नौकासन. बॅलन्सिंग आसन आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या सरळ. पावलं जोडलेली आहेत. हात डोक्याच्या दिशेने वर आहेत. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. दोन्ही हात, पाय आणि आपलं संपूर्ण शरीर. आपल्या संपूर्ण शरीराचा भार आपल्या पोटावरती आहे. हात समोरच्या बाजूने ताणा आणि पावलं आपली जास्तीत जास्त मागच्या बाजूने ताणली. जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. छान, व्हेरी गुड. उलटचाल करूया. सावकाश हात, पाय आणि आपलं कपाळ जमिनीवर ठेवा. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. श्वासाच्या गतीकडे लक्ष. अवकाश एका कुशीला वळूया आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येतो. सावकाश. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. डोळे मिटून हृदयाची गती, श्वासाची गती वाढली आहे का हे आपलं आपण तपासूया. करणार आहोत आपण गोमुखासन. तर ज्या कोणाला गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र गोमुखासन करताना यथाशक्ती प्रयत्न करा. किंवा वेडिकोज वेनचा त्रास असेल तर त्यांनी सुद्धा करताना सावकाश प्रयत्न करा. कुठेही अट्टहास नको. गोमुखासनसाठी कदाचित तुम्हाला एक छोटासा नॅपकिन जवळपास ठेवावा लागू शकतो. तर मी दाखवते. जे नवीन साधक आहेत त्यांनी आधी एक कृती लक्षात घ्या आणि मग आपण एकत्रित करूया. तर इथे दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे. तर आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचा पाऊल उजव्या सीट खाली, सॉरी, उजव्या सीटच्या बाजूला घ्यायचंय. खाली नाही घ्यायचंय.
उजवा पाय फोल्ड आडवा करायचा, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ, आणि त्यानंतर जो डावा पाय सरळ आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. तर पावलांवरती आपल्याला बसायचं नाहीये. आपली दोन्हीही पावले जी आहेत ही पूर्णपणे बाहेरच्या बाजूने क्रॉस असतील. ठीक आहे. तर ज्यांना गुडघेदुखी आणि कुठलेही पायाची दुखणी असतील तर त्यांना थोडंसं करताना इथे त्रास होऊ शकतो, पण यथाशक्ती प्रयत्न करा. आडव्या प्रकारे घ्यायचंय. आता पुढची कृती बघा. आपले गुडघे आणि मांड्या एका रेषेमध्ये यायला पाहिजेत, म्हणून दोन्ही हाताचे तळवे पावलांवर ठेवायचे. सीटचा भाग वर उचलायचा, थोडंसं कमरेतनं पुढे झुकायचं, आणि मग पुन्हा सीटचा भाग आपल्या खाली जमिनीवर येईल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला जो पाय वर आहे, म्हणजे आपला उजवा पाय वर आहे, त्यामुळे त्या पायावर आपल्या हातांचा तळवा, डाव्या हाताचा तळवा येईल, आणि मग उजव्या हाताचा तळवा. आपली हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड करायची. आता हे एक मेडिटेटिव्ह आसन आहे, गोमुखासन. या स्थितीमध्ये आपण प्राणायाम किंवा ध्यान करू शकतो. प्राणायामपेक्षा आपण ध्यान करू शकतो. आता पुढची कृती जी आहे ती बद्ध हस्त गोमुखासनची. तर इथे आपल्याला उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे, तो मागे फोल्ड करायचा. डावा हात जो खाली आहे तो मागे घेऊन जायचा, आणि दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहे. बघा, आपला जो उजवा दंड आहे त्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतो. मान सरळ ठेवायची मध्यभागी. आता इथे आपली हाताची बोटं समजा सहज गुंफवली जात नसतील तर एक नॅपकिन घ्यायचा. बघा, मागून दाखवते ही कृती कशी करायची. एक नॅपकिन घ्यायचा, एक टोक एका हातामध्ये पकडायचं, दुसरं टोक दुसऱ्या हातात पकडायचं, आणि नॅपकिनच्या आधारे तुम्ही ही कृती करू शकता. मान मध्यभागी ठेवायची. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही नॅपकिन घेऊ शकता. नॅपकिनचा आधार, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवल्यावर हे आसन असं दिसतं. ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे त्यांनी सुद्धा करताना काळजी घ्या. कुठेही हाताने दुखापत होईल असं करू नका. उलटचाल करतो जेव्हा आपण, त्यावेळेला जो हात आपला खाली आहे तो पहिल्यांदा समोर येईल, मग वर असलेला हात खाली येईल. जो पाय खाली आहे तो पहिल्यांदा सरळ करायचा, आणि मग वर असलेला पाय. अशा प्रकारे आपल्याला हे आसन सोडून द्यायचंय. ठीक आहे. करूया सुरुवात. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ ठेवा. आता आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ घ्या. खाली असलेला डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ घ्या. आपले गुडघे आणि मांड्या एका रेषेमध्ये यायला पाहिजेत. आपले दोन्ही हातांचे तळवे पावलांवर ठेवायचे. सीटचा भाग वर उचलून थोडंसं पुढे झुकायचं. मग पुन्हा सीटचा भाग जमिनीवर येईल. उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा, आणि मग उजव्या हाताचा तळवा. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड, पाठीचा कणा सरळ ठेवा, आणि डोळे मिटून घ्या. गोमुखासनची स्थिती आपली आपण तपासून पहा. आपली जी दोन पावलं आहेत ही गायीच्या कानाप्रमाणे दिसतात, आणि आपल्या गुडघ्याचा जो भाग आहे तो गायीच्या मुखाप्रमाणे दिसतो, म्हणून हे गोमुखासन. त्या आसनाचे सगळे लाभ मला या क्षणी प्राप्त होत आहेत. डायबिटीज उपचारात्मक हे आसन आहे. आपले हिप जॉईंट्स जे आहेत ते अधिक मोकळे होतात. थाय मसल्सचा जो स्टिफनेस पण आलेला आहे तो सुद्धा कमी व्हायला मदत होते. पुढची कृती करूया. आता आपला उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, एक हलकासा खेच द्यायचा त्याला, आणि तो मागे फोल्ड करायचा. खाली असलेला डावा हात मागे न्यायचा, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय, आणि मान सरळ समोर बघायचं, आणि मग डोळे मिटून घ्यायचे. ज्यांच्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवली जात नसतील त्यांनी नॅपकिनचा आधार घ्या. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. श्वास घेतो, सोडतो. छान. त्यांचे व्हिडिओ ऑन आहेत, त्यांचं छान दिसतंय. ज्यांनी त्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनीही नीट केलं असेल असं मी समजून जाते. उलटचाल करूया. खाली असलेला पहिला डावा हात खाली येईल आपला, मग वर असलेला उजवा हात.
खाली असलेला डावा पाय पहिल्यांदा सरळ करा, मग वर असलेला उजवा पाय. थोडा वेळ विश्रांती घ्या. पावलामध्ये किंवा कुठेही पायामध्ये जास्त ताण किंवा प्रेशर आला असेल तर थोडस पावलं किंवा पाय झटकून घ्या. आणि विरुद्ध बाजूने हीच कृती करूया. आता आपला डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ घ्या. खाली असलेला उजवा पाय जमिनीला घासत घासत फोल्ड करा. त्याचं पाऊल दुसऱ्या सीट, आपल्या डाव्या सीटच्या खाली, सीटच्या जवळ घ्यायचं. दोन्हीही हातांचे तळवे आपल्या पावलांवर ठेवायचे. थोडस पुढे झुकायचंय, सीटचा भाग वर उचलून गुडघे मांड्या एका रेषेत येतील. बरं, आता आपल्याला असं पकडायचं नाहीये, गुडघ्याला पकडायचं नाहीये, तर गुडघ्यांवरती आपल्या हाताचे तळवे ठेवायचे. आता आपला डावा गुडघा वर आहे, त्यामुळे उजव्या हाताचा तळवा डाव्या गुडघ्यावर येईल आणि मग डाव्या हाताचा. हातांची बोटं जमिनीला पॉइंटेड. बरोबर. आता इथे डोळे मिटून घ्या आणि हा आकृतिबंध पुन्हा एकदा तपासून पहा. आपल्याला उजव्या बाजूने हे आसन छान जमतंय की डाव्या बाजूने, की दोन्ही बाजूने आपण छान करू शकतो, हे आपलं आपण तपासायचं. जोड श्वासाची, श्वास घेतो, सोडतो. पुढे करूया बद्धहस्त गोमुखासन. आपला डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा सरळ. एक हलकासा खेच द्यायचा, तो मागे फोल्ड करायचा. खाली असलेला उजवा हात मागे नेऊया. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घेऊया. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. नॅपकिनचा आधार घ्या, मान सरळ ठेवा आणि डोळे मिटून घ्या. पुन्हा जोड श्वासाची. इथे तुम्ही दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन करू शकता. त्यामुळे तुमची लंग्स कॅपॅसिटी वाढायला सुद्धा मदत होते. आपले जे बाजूचे वायुकोश आहेत ते अधिक मोकळे होतात. तिथे ऑक्सिजनचा पुरवठा खूप छान प्रकारे केला जातो आणि त्यामुळे आपली श्वसन क्षमता वाढते. छान. पुढे हालचाल करूया आता सगळ्यांनी. डोळे उघडायचे. खाली असलेला उजवा हात प्रथम डाव्या गुडघ्यावर येईल, मग वर असलेला डावा हात. व्हेरी गुड. खाली असलेला उजवा पाय पहिल्यांदा सरळ करा आणि मग वर असलेला डावा. आणि विश्रांती घ्या. मान मध्ये सही सोडून रिलॅक्स. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे मिटून घेऊया. चेहरा शांत. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहे. तो श्वास पूर्णपणे सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया यथाशक्ती आणि संथ गतीने सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला मनापासून वंदन. हातांची ज्ञानमुद्रा करणार आहोत आपण. अनुलोम विलोमची 5 आवर्तन. डाव्या हाताची ज्ञानमुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद. 2 आवर्तन मी सूचना देईन. पुढची 3 आवर्तन ही आपली आपण मनाने करायची आहे. डावीने आहे तो श्वास सोडून. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. एक आवर्तन पूर्ण. दुसरं, डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक.
उजवी बंद, डावीने संथरेच. पुढची 3 आवर्तन ही आपली आपण मनाने करणार आहोत. सूचनेशिवाय आवर्तन झाली की आपला हात खाली घे. सुरू करूया. डोळे मिटलेले. भ्रामरीची 3 आवर्तनं करूया. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडलेली आहेत. प्राणस्पंदनांची अनुभूती, चेहरा शांत. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमरगुंजन. काही क्षण शांत. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. शवासनासाठी स्थिती घ्यायची. 1 ते 2 मिनिटाचं शवासन आपण करून घेऊया. सावकाश एका कुशीला वळायचं आणि पाठीवर पडून विश्राम. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अंतत मिटून घ्यायचे. संपूर्ण पाठीचा मणका जमिनीच्या दिशेने सैल सोडायचा आणि बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. डोळे अंतत मिटून पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. आज आपण जी काही साधना केली त्या साधनेचं आपल्या शरीरामध्ये जर कुठे अवघडलेपणा वाटत असेल तर तो मनाने आपण शिथिल करूया. आपली दोन्ही पावलं, पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग मनाने शिथिल करायचा आहे. सीटचा भाग, कमरेचा भाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू आणि सांधे शिथिल करूया. दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मणहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मनाने शिथिल करतोय. पाठकड्यांमधले 33 मणक्यांची माळ शिथिल होतीये. पोटाचा भाग, आपल्या छातीचा भाग, आपल्या बरगड्या, फुफ्फुस, छोटस हृदय, तिथे सगळे महत्वाचे अवयव आणि ग्रंथी शिथिल होत आहेत. गळ्याचा भाग,
तिथल्या महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. चेहरा शांत आहे. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावर. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैलसर सोडलेली आहे. आपल्या संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होतोय. आपले दोन गाल, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल होत आहे. माझं संपूर्ण शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, व्याधीविरहित आहे आणि निरोगी आहे. जाणीव श्वासाची. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव नाकपुड्यांना जाणवतीये. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव जाणवतीये. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे आणि मी श्वास सोडताना तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. मी श्वास घेताना सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे आणि मी श्वास सोडताना माझी सगळी भीती, व्याधी, चिंता, काळजी मी बाहेर सोडून देत आहे. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी स्वतःला एक संकल्प देत आहे. मी बोलते, आपण तो मनाने ऐका, श्रवण करा. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडी हो जनी सर्वचीची. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ मारू. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या मनाला आपण आता हे जे काही संकल्प केलेत, ह्या ज्या काही आपण ओवी बोलल्यात, त्या मनामध्ये खोल रुजत आहेत आणि त्याप्रमाणे आपण वागणार आहोत. मनोमन आपले आद्य गुरुजन, आपले आई वडील, इष्ट देवता, कुलस्वामिनी, कुलदेवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. आपला आत्मविश्वास वाढत चाललाय. आपली इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे आणि ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. हळूहळू जाणीव आपल्या देहाची. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या खोलीची जाणीव, ज्या बैठकीवर आहोत ती सतरंजी, चटई किंवा मॅट त्याची जाणीव. आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरून घेऊया. सावकाश डाव्या कुशीला वळायचे. उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक. आपली आजची साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार सोडून देऊया आणि आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन हात खाली, हातांच्या तळव्यांचं संचलन. निर्माण झालेली ओप अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5:50 ला. हरिओम. शुभ दिवस सगळ्यांना. मीटिंग एंड करते. धन्यवाद.